सुजय, इकडे बघ ना सुजय. कोण कोण आहे? सुजय. अरे मी आहे. मग नीट आवाजात बोल ना. हे काय चेटकिडी सारखं? अरे मी नीट आवाजातच बोलतोय. आवाज बसलाय. काय काय? हसू नको ना यार. हसू हसू याच्यामुळे गुदगुले होत आहेत तुझ्या आवाजामुळे. हा अरे प्लीज नको, प्लीज नको. आवाज बसलाय. गुदगुले होत आहेत मला. बर एक मिनिट. ओके हुश, नॉर्मल. मला सांग काय मदत हवी आहे? मेसेज टाइप करायचं. तू बोलू नकोस, तू प्लीज बोलू नकोस. कॉलर आवाज बसलाय, मेसेज टाइप करायचा आहे. मी हो कळलं कळलं कळलं. मेसेज टाइप करायचा आहे, करतो. किंजलला मेसेज करतोयस तू? काय मेसेज आहे? किंजल, व्हॉट आय से, आय कॅन ब्रेक मून फॉर यू. चंद्र तोडून आणीन असं म्हणायचंय. मग आय कॅन ब्रेक मून फॉर यू नाही, आय कॅन गेट मून फॉर यू. आणि त्याही आधी माझा असा एक सल्ला आहे की तुझ्या घशातल्या ज्या तारा तुटल्या आहेत ना, ज्या ब्रेक झाल्यात, त्यांना जोडण्यासाठी काहीतरी घेऊन ये. किंवा राहून देत. अशा आवाजात तू पार्टीत गेलास ना तर विदाऊट मास्क एखादा प्राणी वाटशील. बस बस सुजय. ओके बस बस बस. टाइप. येस येस, मी टाइप करतोय आता. ओके. सुजा, तुला पण अशी हॅबिट लागली? का घेतलास माझा मोबाईल? हो, तुझा मोबाईल आहे. किती शोधतेय सुजा? लेट होत आहे मला बुटीकला जायला. एक मिनिट. मोबाईल माझ्याकडे असला तरी काम मी आशूचं करतोय. किंजलला मेसेज करत होता तो. हे बघ. का? कारण त्याचा मोबाईल झोपलाय आणि त्याचा आवाज बसलाय. आशू आशू एकदा प्लीज प्लीज प्लीज. सॉरी. का म्हणजे का वापरलास माझा मोबाईल आशू तू? तेच बॅलन्स खूप कमी होतं रे तुझ्या. तुला मी बघते, थांब. बघ, इतकं कमी बॅलन्स आहे की ती गर्ल रिप्लाय पण देत नाहीये माझ्या मेचा. काय आलं आशू? जवळ येऊ नको. जवळ येऊ नको. मी दूर हो. दूर हो तू. दूर हो. लीव मी. लीव मी. थांब. बोलायचं नाही माझी. दूर हो तू. हात सोड माझा. माझा हात सोड. लीव मी. लीव मी. कोण रे बरी शिव? तोडलास ना माझा मोबाईल? तोडलास ना? मी तूच यूज करत त्याचा. जा तू. पॅन्टचे खिसे चेक करतोयस? धुवायला टाकायचे म्हणून? हो, पण ती माझी पॅन्ट आहे. कुठे दे? पैसे पण माझे. आशू कुठे आहे? नाहीये. याच्यात कसं असेल? अजून धुणार आहे मी त्याला. मग लॉन्ड्री बॅग मध्ये असेल. सुजय, आशू कुठे आहे? काय झालं मिनल काकू? काय केलं आमच्या आशुतोषनी आज? मी काल आणलेली शॅम्पूची बाटली ह्या माणसाने आज अंघोळ करताना संपवली. असं केलं त्याने? नाही, आज मी त्याला संपवणार आहे. कुठे आहे तो? नाही, बरोबर आहे यार. 12 दिवसात एकदा आंघोळ करतो तो. बाटली संपणारच ना. अरे हो कैवल्य, 12 दिवसांनी आंघोळ करतो म्हणून काय झालं? इवलूसची दाढी आणि इवलूसचं डोकं त्याचं. अख्खी शॅम्पूची बाटली कशी संपेल बरे? चुकून सांडली असेल. हे बघ, तू त्याची बाजू घेऊ नकोस, कळलं ना? हा, मस्करी बाज झाली. ती महाग बाटली होती, माझं डोकं फिरलंय. आशू कुठे आहे? ओके, सिरियस. आशू ना? हा काय
आत्ता बाहेर गेला. बाहेर गेलाय? अरे चा, मग या कोपऱ्यातून फुलाच्या शॅम्पूचा वास काय येतोय बरे? हो, आणि ही इवलूसची दाढी आणि इवलूसचं डोकं कोणाचं आहे बरे? बघ एक मिनिट ये रे ये, अख्खा घे. काय रे अक्कल नाहीये तुला? अक्कल नाहीये का वापरतोस आमच्या बायकांच्या वस्तू? का वापरतोस? यांचे कपडे वापरतोस ते पुरे नाहीत का? पण ते धुता येतात. तुझ्या डोक्यातनं शॅम्पू कसा बाहेर काढू आता मी? हा अरे बोल ना, बोल आता. मिनल न बोल ना. हा सॉरी. मस्करी करतोयस माझी? नाही, मस्करी करत नाहीये. बघ मला ना मुलींची मिमिक्री करणारे पुरुष सुद्धा आवडत नाहीत. काय करतोस तू? वा, काय मस्त मिमिक्री करतो बायकांची. मस्त रे. तुझं एक देते आज एक देतेच तुला. अरे मी मिमिक्री करत नाहीये. माझा आवाज बसलाय. ओ अच्छा अच्छा, बसलाय होय. बर बर बर. तुला असंच पाहिजे. असंच पाहिजे तुला. दिवसभर त्या किंजलची फोनवर बोलत असतोस. लाज नाही वाटत पाहिजे? मला का मारते? आणि काय रे काय तुला ना आज याला ना मी काहीतरी भारी शिक्षा देणार आहे. तुला अशी शिक्षा देते ना आज. भंगारात विकूया? अरे भंगारात काय विकतोस? भंगारातल्या वस्तू कंपन्या सेकंड हँड म्हणून विकत तरी घेतात. याला कोण विकत घेणार आहे? मग भांडीवालीला विकूया? ह्याच्या बदल्यात 4 वाट्या नक्की येतील. काय रे? याला दिलं ना तर 2 चमचे सुद्धा येणार नाहीत. अशा तुला देणार मी. गुड कॅच. आशा लपू नको. आशा बाहेर आहे. आशा बाहेर आहे, नाही तर मी दार तोडीन. मिनल, डोंट टेल मी की तू त्याला आतमध्ये बंद करणार आहेस. प्लीज डोंट टेल मी दॅट. हौस आहे ना तुला आंघोळ करायची? मग आतमधले सगळे शॅम्पू, सगळे साबण, अगदी संडास घासायचा साबण सुद्धा वापर आणि आंघोळ करत बस आता. हसतोस काय? संपेल आतमधलं सगळं. हो रे. अगं मिनल काय काय बरोबर आहे? काय बरोबर आहे मिनल? उघडदार बाहेर काढ त्याला. खबरदार, कोणी जर दार उघडलं ना तर गाठ माझ्याशी आहे. ठीक आहे, नाही उघडत. ए आशू, दार पडू नको रे. तुटलं तर तुझ्याकडून भरून घेईन. काय पूजा करायची आहे? चला. कुठे? सॅमच्या कट्ट्यावर चल माझ्या बरोबर. चल. नाही नको. तुला ट्रीट देत नाहीये मी. इथे उभं राहून याचा पुळका येईल आणि दार उघडशील. गप चल. मग बॅग घेऊ का? सगळं घेऊ चल. उघडतोयस? नाही रे, पाटी बदलतोय. आवाज बसलेली लेडीज आहे ना आतमध्ये. येस. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज्ड. अना? नाही, मी कैवल्य. अना ऑफिसला गेली. कोण आपण? मी तिचं काका. काका? काय? कोण आहे ते? काका म्हणतायत, पण कुठल्या अँगलने? काय म्हणाला? नाही भाई, मी म्हटलं अना कधी म्हणाली नाही ना रे तिचे काका आहेत वगैरे असं. हो का? नाही, तिचा स्वभावच तसा आहे. थोडी इंट्रोवर्ट आहे ना ती. अना इंट्रोवर्ट? तुम्ही नक्की अनाला शोधताय ना? हो, आहे कुठे ती? तिचा फोनही लागत नाहीये. नाही, ऍक्च्युली काय झालं, सकाळी तिचा फोन खराब झाला. नाही, काही अर्जंट आहे का? तिच्या ऑफिसचा पत्ता देतो तुम्हाला. नाही नाही, असू द्या, मी वाट बघतो. हो, एक्सक्यूज मी. हे बघा, अना आता डायरेक्ट संध्याकाळी येणार आहे. सो तुम्ही गेलात तरी चालेल. आम्ही तिला सांगतो निरो. नाही नाही, इट्स ओके. माझ्याकडे बराच वेळ आहे. तुम्ही तिचे मित्र म्हणजे कलिग की क्लासमेट्स?
रूममेट्स. हा. म्हणजे अॅना तुमच्या सोबत राहते तर? ते नाही सांगणार आम्ही तुम्हाला. आणखीन कोण कोण राहतो तुमच्या बरोबर? सांगणार नाही. मी सांगतो. तुम्ही बिस्किट घेणार का? अरे घेऊ दे ना. आम्ही 6 जण राहतो एकूण, पण आता आम्ही दोघंच आहोत, बाकी कोणी नाहीये घरात. सुजय बावळट दारू काढ. तुम्ही पहिले दार उघडा, तिला बाहेर काढा. ती नाही, तो आहे, तो मित्र आहे आमचा. गंमत म्हणून कोंडून ठेवलाय त्याला आतमध्ये. हे बघा, मला काय मूर्ख समजू नका. आतमधला मुलीचा आवाज येतोय. नाही नाही, त्याचा आवाज बसलाय म्हणून तिच्यासारखा येतोय. हे बघा, आतमध्ये अॅनाला ठेवलेलं आहे तुम्ही. पहिले दार उघडा. तुम्हाला कळत नाही का? हा? आणि तुम्ही बाहेर वाद या घरातून. कोण येते मग? एक मिनिट काय बोलले? एक मिनिट. आम्ही अॅनाला आत कोंडलेलं नाही. तुमचा विश्वास बसत नाही का? मला पूर्ण गॅरंटी आहे की ती आतमध्ये अॅना आहे. बघायचंय का तुम्हाला? बघायचंय का? दाखव तुम्हाला उघडू. दाखव. दाखवतो तुम्हाला. या. तू काय सांगतेस का त्यांना घरात घ्यायला? तो माणूस आपल्याला वाटेल ते प्रश्न सांगतायस का? विचारतो. अरे रवी करतो. एक मिनिट. कोण आहात तुम्ही? पोलीस. थोडं आधी सांगायचं ना काका. मामा. अॅना, दार उघड. ऐका ना मामा. चला मागे सारखा आधी. मागे. काही नाही होत. गप्पा बस. ऐका ना आतमध्ये ना खरंच अॅना नाहीये. मी फोनवरती चांगलं ऐकलेलं आहे. ती वाचवा म्हणून ओरडत होती आणि तुम्ही सगळे हसत होतात. मी कधी हसतच नाही आहे. मी हसतो का कधी? मी हसतच नाही कधी. खाली बसायचं. थँक्यू. अरे हा, खुर्चीवर नाही, खाली. खाली इकडे खाली. अॅना, आवाज पण येत नाहीये. बेशुद्ध पडली की काय? बघितलं किती घाबरली येते तुम्हाला? काका ऐका ना. तुमच्या तर आता काय जमिनीवर लोळू का? सांगितलं ना खाली बसलोय ना आता. हवालदार, दार तोडा. सगळा खर्च तुला भरून द्यायला लागेल, कळलं ना? हा, खाली बसून बोलू ना. किती खर्च येतो कळतो का तुला? तोड. काय करतात तुम्ही? मी कंपोजर आहे. म्युझिक कंपोजर. नाही, ते ठीक आहे. पोटा पाण्यासाठी काय करतात? काही नाही. मी काही नाही करत पोटा पाण्यासाठी. हे करतात. हो. थँक्यू. मी IT काम करतो. बेसिकली आय एम नॉट इन टू कोर प्रोग्रामिंग, पण माझा जॉब आहे इन अ सिम्पल लँग्वेज सांगतो तुम्हाला. आय किल बग्स. नाही, ठीक आहे. या कोण? तुमच्या मिसेस? हो. नक्की? हो. ऐका ना सर, तुम्हाला जसं वाटतंय तसं काहीच नाहीये. तुम्हाला काय विचारलं मी? विचारलं का? नाही ना? मग गप्प राहायचं. अॅनाला कुठे लपून ठेवलंय? अहो, अॅनाला आम्ही कशाला लपवू? अॅना आमची खूप जवळची मैत्रीण आहे. हो, खरंच सांगतोय. हो. मग ती जवळची मैत्रीण आहे कुठे? कळत नाही का? सांगितलंय ना मी त्यांना. एकदा ती ऑफिसला गेली. त्यांना कळत नाही का? ए कंपोजिशन, गपरा. आता बऱ्या बोलानं खरं काय ते सांगा. नाही ते एकेकाला 8 टाकी ना, आणि 8 टाकल्यावर मी असे प्रश्न विचारत बसत नाही. काय डायरेक्ट 3rd डिग्री. 3rd डिग्री कळते का? दाढीवाले बाबा, असा बाहेर ये. त्या लेडीजच्या मागे काय लपतो? हा, चल बाहेर ये. तुला दाढी वाढवायला जाम आवडते ना रे. काय नाव काय तुझं? हाय गाईज. अॅना, हाय. आलीस का? थँक्यू. हाय. अॅना, तू कमाल टायमिंगला आली आहेस. ग्रेट. हो ना. म्हणजे कोणीतरी आपल्याला सरणावर ठेवावा
अशा गौऱ्या रचव्या, रॉकेट टाकावं आणि नंतर काडीने जाळणार तेवढ्यात धो पाऊस यावा. कशी आहेस? बरी आहेस ना? बरं झालं आलीस. काय झालंय आज मला एवढं वॉर्म वेलकम? ऐका ना, एवढं स्वीट वागायला माझा बर्थडे नाही आज. हे कोण? मी इन्स्पेक्टर जाऊ दे. नाईस टू मीट यू सर. ड्रेस कुठे तुमचा इन्स्पेक्टरचा? ना त्यांच्याकडे इन्स्पेक्टरचा ड्रेस नसला ना तरी त्यांच्याकडे इन्स्पेक्टरची गन आहे, गन. काय? सर सर प्लीज मला एकदा गन दाखवा ना सर. मी रिअल गन बघितलीच नाहीये सर. ए ॲना अगं ते ना खरे पोलीस आहेत. ते तुझ्या बरोबर चोर पोलीस खेळायला आलेले नाहीयेत. हा, ते तुला मदत करायला आलेत. तुम्ही मदतीसाठी 100 नंबर डायल केला होता ना? नाही हो, मी मॉर्निंग पासून एक पण कॉल नाही केला. काय माहितीये का, मॉर्निंगला मी आशूसोबत भांडली, मग मी बॅलन्स चेक केला, मग माझा मोबाईल तुटला आणि तो न घेताच मी बुटीकला निघून गेले. आशू, माझा फोन तुझ्याकडे, लवकर दे माझा फोन. हो, मोबाईल आहे पण जोडून ठेवलाय मी. म्हणजे मला खूप वेळ मिळाला ना आतमध्ये, तर नाही धुवून सुद्धा देणार होतो पण. आण इकडे आण. एक मिनिट. सांभाळ. एक्सक्यूज मी. तुम्हाला पूर्ण खात्री आहे तुम्ही 100 नंबर डायल नाही केला? हो. ना तू फक्त बॅलन्स चेक करायला फोन केला होतास ना? ना तू बॅलन्स चेक करायला कुठला नंबर डायल केला होतास? 100. नाही थांब, 111 आला. 100. 100. ॲना, ए ॲना, तो नंबर जो असतो ना तो यांचा असतो, यांचा, पोलिसांचा. आपल्याला मदत लागली ना की आपण फोन करतो. तू जो काय सकाळी डायल केलास ना नंबर आणि नंतर भांडत होतीस ना आशुशी, ते त्यांनी ऐकलं आणि ते आले तुला मदत करायला आणि आमचं स्वागत करायला. हा, आणि अगदी दिमाखात केलं त्यांनी आमचं स्वागत. खूपच. सॉरी सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. अरे पण तुमच्या या चुकीमुळे आमचा किती वेळ वाया गेला. खरंच सॉरी हो. मी ना ते मुद्दामून नाही केलं सर. हो. हे बघा सर, आम्ही अगदी मनापासून तुमची माफी मागतो. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. आणि परत ॲनाच्या हातून अशी चूक होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. खरंच वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी. आता अशी चूक आमच्याकडनं झाली असती आणि आम्ही वेळेवर पोचलो नसतो आणि नंतर आल्यावरती सॉरी बोललो असतो तर चाललं असतं का? नाही ना. तेव्हा लक्षात ठेवा, 100 नंबर हा जबाबदारीने वापरायचा. हा तुमच्या सुरक्षेसाठी आहे. कळलं ना सगळ्यांना? आता याच्या पुढे अशी चूक होऊ देऊ नका, नाही तर बिना चौकशीचा अटक करीन मी. लक्षात आहे ना? चला हवालदार. थँक गॉड ते गेले. आता आपल्या सगळ्यांना आत टाकलं असं सोडलंच नसतं. थँक गॉड आहे ना ते गेले. हा, पण आम्ही इथेच आहोत ना आणि आम्ही तुला जाऊ देणार नाही. कारण की तुझी एक चूक केलीयस, त्याने आम्ही दिवसभर जे भोगलंय ना त्यासाठी काय करू आणि काय नको असं वाटायला लागलंय मला आता. तो साथियों, बोलो क्या किया जाए? मार दिया जाए या छोड़ दिया जाए? बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए? कुठल्या फिल्म मधले? मर्डर. पहिली आज तुझ्यामुळे आम्हाला आमच्याच घरात खाली बसून राहावं लागलं त्या पोलिसामुळे. तू बाहेर ये, मला जीव घ्यायचा तुझा. ये बाहेर. नाही मिनल, मला जीव घ्यायचा हिचा. अरे हिच्यामुळे माझी सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात आली यार. अरे ते बंदूक दाखवली, ती सांगी. बंदूक दाखवली. ए आना तू बाहेर ये. माझ्या तोंडाला फेस आला होता, माझ्या तोंडाला फेस आला होता. हो, मान्य मला. एक मिनिट ॲना, आता कोणी काही बोलू नका तिला. ॲना बाहेर ये. सगळेजण 2-2 थोपाडीत मारतील, मग परत आज जा.
अॅना, तू पोलिसांना फोन केलास? केला नाही बट करू शकते हा. मला कोणी हात नाही लावायचा, कळलं ना? मग मी पोलिसांना कॉल करत असते, नंबर आहे माझ्याकडे. लेडीजची पंगा नाही घ्यायचा कोणी. हा हट यार, आम्ही पुरुष आहोत, आम्ही कम नशिबी आहोत, आम्ही तिच्यावर हात उचलू शकत नाही. पण मिनल, रेश्मा, तुम्ही तर स्त्री आहात ना? मान तुम्ही तिला मारू शकता ना? माझ्या दोन थोपाडीत मार. हो, खूप मारा तिला, अजिबात सोडू नका. माझ्या तोंडाला फेस आणलं.